इथे चक्क नटराजही आहेत आणि सुरुवात तुझ्या नवीन वर्षाची नचबलिये 8ने होते आणि तुझी बायको त्याला साथ देणार आहे. पहिल्यांदा आम्ही तिला सिल्वर स्क्रीनवर पाहतोय. ती कॉन्फिडंट असेलच, पण तू किती कॉन्फिडंट आहे काय सांगशील? कॉन्फिडंटपेक्षा मी खूप एक्सायटेड आहे, खरं सांगतो. कारण ना माझ्या आयुष्यात खूप अशा गोष्टी झाल्यात, खूप छान छान गोष्टी झाल्यात. म्हणजे माझं करिअर म्हणा किंवा म्हणजे मी किती वेळा म्हटलं आहे की मला कधी वाटलं नव्हतं मी हिरो होईल किंवा छान छान कामं करायला मिळतील. तर हे सगळे अनएक्सपेक्टेड आहे. आईवडिलांचे आशीर्वाद आहे, मेहनत आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तसं तृप्तीने अशा पद्धतीने काम करणं ह्या गोष्टीसाठी मी आणखीन एक्सायटेड आहे. कारण तृप्ती माझ्याबरोबर नेहमीच अवॉर्ड सेरेमनीला तुम्ही पाहिलं असेल किंवा प्रत्येक सोहळ्यात ती माझ्यावर असते, माझ्या मुली असतात. पण पहिल्यांदा मी आणि तृप्ती एका नॅशनल प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करतो. हे नवरा म्हणून, तिचा मित्र म्हणून आणि काय म्हणूया को डान्सर म्हणून मी खूप एक्सायटेड आहे. नक्की आम्ही रिहर्सलचं तुमचं फुटेज पाहतोय, खूप मेहनत करतात. कसं वाटतं की नवरा जे शेड्यूल रोज जगतो ते तुला आता जगायला मिळते? डान्स आणि मेहनत तू ते पाहत होतीस, हे करतोय ते, पण आता तूही त्याचा एक भाग होतेस. कसं वाटतंय? नाही, मी हा प्रोसेस तू म्हणशील ना तर खूप एन्जॉय करते आणि मी म्हटलं ना जसं आपल्याला क्रिएटिव्ह काहीतरी करायचं असेल तर किती दमलो आपण किंवा किती त्रास झाला ना तरी आपल्याला तो स्ट्रेस जाणवत नाही. त्यामुळे मला ना खूप इच्छा होती नचबली करायचं आहे. म्हणजे जो काही तो नॅशनल प्लॅटफॉर्म आहे आणि सिद्धूबरोबर नाचायची संधी मिळते आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ती किती म्हणतो ना किती मोठी संधी आहे. तर त्यामुळे मी खूप एन्जॉय करते. मला असं वाटतं आहे की जितकं होईल तेवढं शिकू आणि त्याच्या एनर्जीला मॅच करू आणि स्वतःचा बेस्ट देण्याचं ट्राय करू. नक्की सिद्धू, तुझी एनर्जी अफाट असते. म्हणजे कॉमेडी म्हणा, ॲक्टिंग म्हणा किंवा डान्स म्हणा, तू हिंदी मंच कॉमेडीसाठीही गाजवलेलं आहे. तुझ्यासाठी हा सेकंड इनिंग आहे हिंदीमधली. तुला काय वाटतं की बेसिकली तू तुझ्या बायकोला घेऊन जातोस आणि एक टीम म्हणून तुम्ही तिकडे जाणार आहात आणि तिथे इतर लोक असणार आहेत, त्यांचीही एनर्जी असणार आहे. तुला कसं वाटतं हे सगळं म्हणून? अरे खूप मस्त वाटतं आहे आणि तो प्लॅटफॉर्म खूप वेगळा आहे. हिंदी मराठी मी असं डिफरन्शिएट करत नाही, पण एक नॅशनल प्लॅटफॉर्म मिळतो. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता. ते मला प्रेझेंट करतात की मराठी इंडस्ट्रीतला एक ॲक्टर आहे. त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे जबाबदारी आहे की मी ज्या इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करतो त्या म्हणजे ती लोकं बघतील. म्हणजे माझे मायबाप रसिक प्रेक्षक, मराठी प्रेक्षक बघतील की माझा डान्स बघतील, तेव्हा त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे सिद्धूने बरं नाही केलं. त्यांना चांगलं वाटेल, मस्त वाटेल, असंच काहीतरी करण्याचा एक दबाव. बाकी ना असं काय प्रेशर नाही. मी खरं सांगतो आम्ही खूप एन्जॉय करतो. कारण आता 10 वर्ष होतील आमच्या 10 मेला आमच्या लग्नाला. तर ह्या 10 वर्षात मी एवढा तृप्ती माझ्यासाठी लकी आहे. हे मी खूप वेळा बोललो आहे. म्हणजे मी लग्न केल्यानंतर दे धक्का आला, दे धक्कानंतर माझं अख्खं करिअर सुरू झालं. मी तिलाही जास्त वेळ देऊ शकलो नाही. मी बऱ्याच गोष्टी त्या करत होतो, त्यात मला तिच्याकडे वेळ द्यायला मिळाला नव्हता. पण आज नचबलीच्या निमित्ताने आम्ही दोघं एकमेकांना दर दिवशी भेटतो. आम्ही त्या पॅशनेटली रिहर्सलला जातो. आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. ही अफेअरची जी प्रोसेस होती ना, पुन्हा प्रेमात पडण्याची, तर नचबलीमुळे खरंच मी पुन्हा प्रेमात पडलो. तू माझे ट्विटरचे FBचे पोस्ट बघशील तर माझे आणि तृप्तीचे फोटोज खूप असतात. कारण हा सगळा वेळ तिच्यासाठी आहे. आणि मी तिकडेही सेटवरही सांगितलं होतं आणि मी आत्ता इथे सांगतो, मी नचबली फक्त माझ्या बायकोसाठी करतो. तिची खूप इच्छा होती, तिला करायचं होतं. आम्हाला एक सीझन विचारलं होतं, 5th सीझन विचारलं होतं. तारखा वेळ जमला नव्हता, पण 8 सोडायचं नव्हतं आणि ते जमलं सगळं. तर आता हे जो काय आमचा प्रवास असेल तो तिच्याबरोबर आहे, पण तिच्यासाठी आहे. नक्कीच तुझ्यासाठी नचबलिये करतोय. कसं वाटतं हे? अरे मी तर खूप आनंदात आहे. कारण आधी जसं त्याचं होतं ते पॉसिबल होत नव्हतं, काही फिल्म होते किंवा काय, पण सगळं जुळून आलं. आपण म्हणतो ना काही गोष्टी करायची असेल तर त्याप्रमाणे ते जुळून आलं आणि खरंच तो म्हटल्याप्रमाणे ते खूप एन्जॉय करते मी. मला खूप धमाल येते आहे आणि आम्ही आमचं खरंच बेस्ट देण्याचं ट्राय करतो आहे. टीमवर्क म्हणशील तर दोघं एकमेकांना सांभाळून घेतो आहे. चुका झाल्या तरी तो मला सांभाळून घेतो, मी त्याला सांभाळून घेते. त्याच्याकडनं बरंच मला शिकण्यासारखं जे ते मी शिकते आहे आणि प्रयत्न जोरदार चालू आहे. मला वोट करा प्लीज, आम्हाला वोट करा बस. वोटिंग तर सुरू आहे तिथं. वोटिंग म्हणजे ती कोणाची बोलताना गरज आहे ना वोटिंगची. वोट करा, प्रॅक्टिकली सांगायलाच पाहिजे ना. ठरलंय. माझा एक शेवटचा प्रश्न. आपल्याला नचबलियेला मराठीला एक परंपरा आहे की आपण नेहमी विजेते राहिलेलो आहेत. सचिन, सुप्रिया म्हणा किंवा अमृता म्हणा, तर त्यांच्याकडनं काही तुम्हाला सल्ले आले का जेव्हा तुम्ही नचबलियेसाठी जाणार असं कळलं? मी सचिन सरांशी नाही माझं बोलणं झालं, पण अमृताला मी सांगितलं होतं. म्हणजे तृप्तीला माहिती होतं आणि अमृताला माहिती होतं की मी नचबलिये करतो आहे. आणि अमृता म्हणाली की डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. ती बोलली की तू कर, तू छान करशील आणि पॅशनेटली कर, तू जसा आहेस तसं कर. म्हणजे आणि ती खूप चांगली मैत्रीण आहे गं. बेसिकली ना अमृता खूप चांगला माणूस आहे मुळात. ती खूप गुड हार्ट सोल आहे ती. तर तिने रात्री 3 वाजता ट्विट केला होता की फाडून टाका वगैरे, अशी आहे गं. तर अमृताने मला सांगितलं की बघ तू बाकी सगळ्या गोष्टी जमल्या तर नक्की कर. आणि आता पहिला एपिसोड शूट झाला आहे, आणखी होत राहतील, पण नक्कीच भेटेन मी.
आणि पण एवढंच आहे की सचिन पिळगावकर सर जिंकले होते, अमृता जिंकली होती. जिंकणं हरण्यापेक्षा ना आम्ही दोघं खरंच तो प्रवास बोलायचं म्हणून नाही, आम्ही हा प्रवास खूप एन्जॉय करतोय आणि या पहिल्या एपिसोडपर्यंतचा प्रवास आमचा आउटस्टँडिंग होता. त्याच्या पुढचाही खूप छान करण्याचा प्रयत्न सर. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही नक्की छान करा आणि आम्हाला सगळ्यांचं एंटरटेन करा. येस, थँक्यू यार, थँक्यू. तुमचे पण आभार यार, तुम्ही ज्या पद्धतीने मला माझ्या सिनेमाला सगळ्याच गोष्टींना पोहोचवता. पण राशी मराठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जिथे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे निश्चितच नजबलीचा हा प्लॅटफॉर्म राशी मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हिच्या म्हणताप्रमाणे वोट करा. बाय भेटूया, बाय बाय. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.